नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण द्राक्षाची घड जिरणे या विषयावर बोलणार आहोत. द्राक्षाची घड जिरतेत, का जिरतेत, एक वर्षी माल येतो, एक वर्षी येत नाही, या विषयावर आपण बोलणार आहोत. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. शेतकरी मित्रांनो, फार दिवसापासून कळकळीनं मी शेतीविषयक व्हिडिओ काढत असतो आणि त्या व्हिडिओसाठी भरभराट तुमचा असा प्रतिसाद आहे. नोव्हेंबर 1 ते 30 तारीख 2020 या सालात म्हणजे आत्ता खूप द्राक्षाला माल कमी लागलेला आहे, घड जिरलेले आहेत. घड बाहेर पडून सुद्धा पण ते घड जिरलेले आहेत. त्याची कारणं थोडक्यात मी मला सांगतो. शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी आपण याच्यावर खूप बोललेलो आहोत. महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या वर्षी फुल लोड घेतलेला आहे आणि फुल लोड घेतल्यानंतर पुढल्या वर्षी माल कमी येत असतो, असं 40-50 वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्याला अनुभव असताना सुद्धा गाफील राहतात. असं गाफील राहायला नको आहे. आपल्याला माहीत आहे, वेल दमली असेल 30 ते 35 टन एकरी वजन आपण काढतो आणि पुन्हा झोप घ्यायची शांत. ह्याला अर्थ आहे का? मग वरडत बसायचं, माझी बाग फेल गेली, मला 10च घडायचं, 5च घडायचं. अरे अहो, तुम्ही येत नसेल तर करूच नका. 1 वर्ष जर बाग फेल गेली तर 10 वर्ष आडा निघत नाही. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बागेला गेल्या वर्षी भरपूर माल असेल, ही एक कारण. त्याच्यासाठी तुम्ही जी काय आहे झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरान वगैरे तुम्ही कमी प्रमाणात किंवा दरवर्षीच्या प्रमाणात दिलं असेल, त्याच्यामुळे त्याची झीज भरून निघाली नसेल. दुसरं कारण म्हणजे जास्तीत जास्त पाऊस, त्याच्यामुळं त्याची मुळी बंद झाली असेल. आणि आपण याच्या पाठीमागं सुद्धा एकदा व्हिडिओ काढलेले आहेत की ऑगस्ट-सप्टेंबरमधली पानगळ डावणी भुरीमुळं, आणि पानगळ झाल्यानंतर ही वेल जी आहे ती घडाला जी पोषण किंवा गर्भधारणा जी झालेली आहे ती स्वतःच्या दैनंदिन व्यवहारासाठी जगण्यासाठी ती वापर करीत असते. पानगळ हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. पानगळ झाली आणि पुढं आपण 4 पानं ठेवतो. ती 4 पानं येतात कुठून? विचार करा शेतकरी मित्रांनो, ती 4 पानं येतात कुठून? खुडा येतो नेहमी, म्हणजे कुठून येतो? त्या अन्नसाठ्यातून. ज्या वेलीनं खोडात आणि मुळ्यात आणि फांद्यामध्ये जे अन्नसाठा केला आहे त्या साठ्यातून ती 4 पानं पुढं येत असतात. आणि शेतकरी मित्रांनो, सतत जर पाऊस लागला तर त्याचा दम कोंडत असतो, नाक कोंडतं, श्वासोश्वास चलत नाही. अशा वेळेस त्याची मुळीच बंद पडलेली असते आणि तुम्ही वापसाला झाला त्याची मुळी बघत नाही, चालली का नाही बघायचं नाही, काय नाही की कातर लावायची. याच्यामुळं काय होतं, घड बाहेर येतात पण त्याला सायटोकायनेटिन नावाचं जे संजीवक आहे, आपण संजीवक म्हणूया, सायटोकायनेटिन, हे मिळत नाही. ज्यावेळेस नवीन मुळी फुटते त्याच्या टोकाला, अग्रभागाला एक कॅप असते, त्या कॅपला तपकिरी कॅप असते, त्या कॅपमधून सायटोकायनेटिन निर्मिती होत असते. शेतकरी मित्रांनो, फार सोपं आहे पण तुम्ही विसरून जर गेलात तर फार मोठा फटका बसतो. लक्षात राहू द्या, फार मोठा फटका बसतो. 10-10 वर्षे मग लोन फिटत नाही बँकाचं आणि मग
अहो तुम्ही मुद्द्याचं लक्षात ठेवा, ते पाठांतर करा. तुम्हाला सायकल चालवायची असेल तर चैन कशी पडते आणि कशी बसवायची ती कळली पाहिजे तुम्हाला. शेती करायची असेल तर तणं कशी मारायची, पेरायचं कसं, उगवतं कसं, काढायचं कसं, हे केलं पाहिजे आपण पाठांतर. काय शेतकरी मित्र हो, यावर्षी एवढा धोका झाला. आणखीन पुन्हा मी एकदा सांगतो, गेल्या वर्षी लोड जर आलेला असेल बागेला तर बागाचं हार्वेस्टिंग झाल्याबरोबर 05234 झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियमचे ह्याचे 2-4 स्प्रे घ्या आहे त्या पानावर. छाटणी करायच्या अगोदर, एप्रिल छाटणी करायच्या अगोदर, खरड छाटणी करायच्या अगोदर 10-5 फवारण्या घ्यावं. झालेली जे आहेत ते सोलर किटा, मोठ्या मोठ्या सोलर आहेत, त्या सोलर प्लेटा तुमचं चार्जिंग करून टाकेल ना 50% तरी. आणि त्याच्यानंतर जी येणारी पानं आहे ती छाटणी केल्यावर त्याच्यावर सुद्धा बोरान फार महत्त्वाचं आहे गर्भधारण्यासाठी. झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बोरान ह्याचे स्प्रे घ्यायला पाहिजे दाट. आणि तुम्ही छाटणी करायच्या अगोदर 15 दिवस ह्युमिक ॲसिड, बोरान ही द्यायला पाहिजे. हे सांगायच्या गोष्टी नाहीत नेहमी. शेतकरी मित्रांनो, ही मी कळकळीनं सांगतो, तुम्हाला वाईट वाटत असं कळकळीनं सांगतो. आणि घड बाहेर पडल्यानंतर ओघ्यातच 1-अर्धा मिलीनं CPPO घ्या कुठल्याही बुरशीनाशकाच्या सोबत. त्याच्यानंतर घड बाहेर पडून तुम्हाला दिसायला लागल्यावर गव्हाच्या आकाराचं, त्याच्यानंतर एखादा अर्धा मिलीचा CPPOचा स्प्रे घ्या. काही फरक पडत नाही, त्याचं कॉर्चिंग येत नाही किंवा त्याचा काही साईड इफेक्ट नाही. त्याच्यानंतर आणखीन जर घड कमकुवत असतील तर पुन्हा एकदा 1/2 मिलीनं CPPO घ्या, GAच्या सोबत घ्या. शेतकरी मित्र हो, मी आता बोललो, मुळी चालली पाहिजे. आणि तुम्हाला कारणं लक्षात आले असतील की तुमच्या गेल्या वर्षी लोड होता, मग काय करायला पाहिजे पुढच्या वर्षी माल येण्यासाठी. सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, गंधक ही द्यायला पाहिजे भरपूर प्रमाणात. बोरान भरपूर प्रमाणात द्यायला पाहिजे. युरियाशीलचे स्प्रे भरपूर झाले पाहिजे. युरियाशील PPMमध्ये मारूच नका. मोठा दणका द्यायचा. एकरी एका कुच्याला 100 ग्रॅम टाकावं. त्यानं जर काय झालं तर मी जिम्मेदार आहे. तर लक्षात आला असेल शेतकरी मित्रांनो, हा जे आपण बघतो मित्रांनो, हे असं असे लहान लहान घड असतात. असे लहान लहान घड असतात मित्रांनो. ही नुकतंच छाटल्यानंतर 20 दिवसाची स्टेज आहे. शेतकरी मित्रांनो, हे घड जिरू नये म्हणून ह्याला उपचार करणे गरजेचं असतं. ही आहे द्राक्ष बाग. शेतकरी मित्रांनो, हा आहे माणिकचमनचा प्लॉट. बराच असा हा दावणीतून तर पुढं गेलेला आहे. दावणी आता याला काही करत नाही, फक्त ह्याचं भोरीकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे. बेस्ट चांगला प्लॉट आहे. 2020 यावर्षी खूपच घड जिरण्याचं प्रमाण आहे. आपण आत्ता हिंगणीमध्ये आहोत आणि बरंच आता हिंगणीमधलं व्हिडिओ काढायचा आपल्याला. हा प्लॉट, ह्या प्लॉटमध्ये घड जिरण्याचं
कालावधी गेलेला आहे. त्याच्यानंतरचा कालावधी जो आहे तो त्या घडाला पोषण द्या, घड कमकुवत आहेत. त्याच्यानंतर जे दुसरा आपण फोटो बघतो आहे, त्याच्यानंतर आपण ही जी बघतो आहे हे आता सेटिंग झाली लिंबोळीच्या आकाराचं झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तर मी आता येथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर, तुम्ही लाईक केल्यामुळं मला उत्साह वाढेल माझा, आणि मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. शेतकरी मित्रांनो, मी एक शेती वेडा आहे. मला जो अनुभव आहे ती तुमच्यापर्यंत आणतो. आंबा, द्राक्षे, डाळिंब, खरबूज, कलिंगड किंवा कांदा, गहू वगैरे काही जे पिकं असतील त्याला मला वेळ मिळेल त्यावेळेस वेळातला वेळ काढून मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचविण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू शेतकरी मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.